सहज मला असं सुचलं, वसंत पंचमी हा उत्सव उत्तर भारतात विशेषतः सरस्वती मातेचा प्रकट दिन म्हणून साजरा करतात। या संन्यास परंपरेमध्ये त्याला मोठं महत्त्व दिलं जातं। त्या दिवशी सरस्वतीची आराधना, पूजा अर्चना इत्यादी केली जाते। मी म्हटलो कसा योगायोग आहे पहा, सरस्वती मातेचा प्रकट दिन जो आहे तोच तुकोबारायांचा देखील काय आहे, प्रकट दिन आहे। तर मग कसा याचा समन्वय करायचा, तर मी म्हटलो होतो त्या सरस्वतीनं या महाराष्ट्रीयन रूपानं जो अवतार घेतला ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे। लक्षात आलं का? त्या शारदेला, त्या सरस्वतीलाच असं वाटलं असावं की आता आपण काय करावं, तुकोबारायांच्या रूपानं काय व्हावं, अवतीर्ण व्हावं। बघा ना तुकोबारायांचं, आता त्याला काव्य म्हणता येत नाही, काव्य